धन्यवाद प्रशांत, या सगळ्या माहितीबद्दल. आम्ही वेळोवेळी तुझ्याकडे याविषयीचा अपडेट घेण्याकरता येत राहू. बघूयात थोड्याच वेळात परिवहन मंत्री माध्यमांशी बोलताना काय म्हणतायत. पण आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली न्यूज 18 लोकमतशी, आणि ही बातचीत करत असताना काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी स्पष्ट केले. पहिला मुद्दा की दर बैठकीमध्ये काही नवीन सदस्यांचं शिष्टमंडळ हे चर्चेकरता येत होतं, त्याच्यामुळे वारंवार त्याच मुद्द्यांवरती चर्चा होताना या ठिकाणी बघायला मिळाली. पण राज्य शासनाने जे पहिलं आश्वासन दिलं होतं वेळेवर पगाराचं, ते मात्र आम्ही निश्चितपणे जाऊया. थेट अनिल परब बोलतायत तिथे. या कृती समितीशी चर्चा करून या बाबतीतलं कामगारांचं म्हणणं किंवा एकंदर मानसिकता जी गेल्या काही दिवसामध्ये मी बघितली होती त्यावरती चर्चा करताना आणि एस टीची सेवा सुरळीत करण्यासाठी काय उपाय योजले पाहिजेत या बाबतीत चर्चा करण्यासाठी आजची बैठक झाली. एस टी कर्मचाऱ्यांना दिलेली पगारवाढ ही मूळ वेतनात दिलेली असल्यामुळे त्यांच्या ग्रेड्समध्ये काही तफावत निर्माण होऊ शकते, काही अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा प्रकारच्या काही बाबींचा उल्लेख त्यांनी केला आणि वस्तुस्थिती आहे की ज्यावेळेला मूळ पगारामध्ये वेतनवाढ होते आणि त्याचं जेव्हा फायनली त्या कामगाराची फिटमेंट ज्यावेळेला त्या ग्रेडमध्ये केली जाते त्यावेळेला ती थोडी अनामली तयार होते. मी कामगार क्षेत्रात काम केलेलं असल्यामुळे मला त्याची पूर्ण जाणीव आहे. आणि मग फायनली त्याचं कसं त्याला कुठल्या ग्रेडमध्ये बसवायचं आणि त्याला काय करायचं याचा निर्णय नंतर केला जातो. सुरुवातीला सरसकट पगारवाढ दिल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी होत असतात आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की संप ज्यावेळेला संपेल, सर्व कामगार सुरू होईल, त्यावेळेला याच्यावरती बसून विचार करता येईल. कुठल्याही कामगारावरती अन्याय होणार नाही, कुठलाही कनिष्ठ कामगार वरिष्ठ कामगाराच्या वर जाणार नाही याची काळजी आम्ही जरूर घेऊ. परंतु एवढी वाढ दिल्यानंतर संपच्या बाबतीमध्ये जो काही संभ्रम आहे किंबहुना संपाच्या बाबतीमध्ये कामगाराच्या मनात विलिनीकरण, त्याबद्दलचे असलेले समज, त्याबद्दलचे असलेले गैरसमज यावर देखील चर्चा झाली. जे आश्वासन गेले 2-3 दिवस मी जाहीरपणे मीडियामधनं कामगारांना देतोय, त्या सगळ्या गोष्टींची काही जाचकटी असतील तर त्याच्यावरती विचार केला जाईल. कर्मचाऱ्यांचं कुठेही नुकसान होणार नाही याची काळजी आम्ही जरूर घेऊ. पण त्याचबरोबर कुठलीही बेशिस्त देखील खपवून घेतली जाणार नाही याची देखील जाणीव आम्ही त्यांना करून दिलेली आहे. आणि म्हणून एका बाजूला पगारवाढ दिलेली आहे. ही पगारवाढ देताना राज्य शासनाने जी हमी घेतली आहे, आज माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, अर्थमंत्री अजितदादा पवार आणि आम्हाला या सगळ्या प्रकरणात ज्यांचं मार्गदर्शन लाभलं ते शरद पवार साहेब, या सगळ्यांच्या मदतीने एस टी कर्मचाऱ्यांसाठी फार मोठा आर्थिक दिलासा राज्य शासनाने दिला आहे. मी वारंवार हे सांगतोय की जो विलिनीकरणाचा मुद्दा त्यांच्या जो डोक्यात आहे, ज्यामध्ये त्यांना असं वाटतं की आमचे पगार वाढायला पाहिजेत, आम्हाला नोकरीची शाश्वती असली पाहिजे, आमचा पगार वेळेवर व्हायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी शासनाने मान्य केल्या आहेत. काही मागणी अशी पण आली की 7वा वेतन आयोग आम्हाला द्या आणि आमचा करार 10 वर्षाचा करा. आम्ही त्यावरही विचार करू शकतो की आमचा 4-4 वर्षाचा करार असतो. मग 10 वर्षाचा करार केला तर एकंदरीत एस टीवरती किती खर्च येऊ शकतो, काय येऊ शकतं, या सगळ्या गोष्टींचा विचार करता येऊ शकतो. परंतु आज महाराष्ट्र सरकारने 4 पावलं पुढे आले, भरघोस वेतनवाढ दिलेली आहे. आणि मग अशा वेळेला संपावरती केवळ एका मुद्द्यासाठी, जो मुद्दा सरकारच्या हातात नसून हायकोर्टाने नेमलेल्या कमिटीच्या हातात आहे, त्यांच्याकडनं अहवाल आल्यानंतरच या बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विचार करता येईल असं मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि तोपर्यंत एस टी बंद ठेवणं हे ना कर्मचाऱ्यांना परवडणारं आहे ना सरकारला परवडणारं आहे. आणि जे आमचे ग्राहक आहेत म्हणजे पॅसेंजर्स जे आज
ग्रामीण भागामध्ये एस टीचा वापर करतात, ज्यांची शहरी भागाची ग्रामीण भागाची नाळ जोडलेली आहे, अशा लोकांचं कुठलंही नुकसान होऊ नये, आर्थिक नुकसान होऊ नये, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण संपामधनं कामगारांना आवाहन करावं की ताबडतोब कामगारांनी रुजू व्हावं. संप मागे घेऊन ज्या वेळेला कामकाज सुरू होईल त्यावेळेला ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती माझी चर्चा करायची तयारी आहे. मी कुठल्याही चर्चेची दारं बंद केलेली नाही, परंतु सतत आर्थिक भार स्वीकारत राहायचं आणि त्याच्या बदल्यात एस टी बंद ठेवायची असं देखील होणार नाही. सरकारला विचारच करावा लागेल की पैसे देऊन संप चालू राहणार असेल तर पैसे न देता संप चालू राहिला तर काय वाईट आहे, असा विचार देखील सरकार करू शकते. आणि म्हणून माझं असं मत आहे की आम्ही आमच्याकडनं 4 पावलं पुढे आलेलो आहोत. कामगारांनी ताबडतोब संप मागे घ्यावा, कामकाज सुरळीत करावं, एस टीचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. कामगारांच्या मागण्याच्या बाबतीमध्ये प्रशासनाचं कामच आहे कामगारांचं मागणं किंवा त्यांचे हक्क आहेत ते अबाधित ठेवणं, त्याच्यावरती काय उपाय योजू शकतो ते बघणं, हे आमचं काम आहे. आणि म्हणून संप जर सुरळीत झाला तर हे जे काही छोटे प्रश्न आज त्यांनी माझ्यासमोर जे मांडलेले आहेत या सगळ्या प्रश्नांवरती चर्चा करून त्याचं समाधानकारक उत्तर शोधता येईल. पण त्यासाठी संप हा संपला पाहिजे आणि एस टी सुरळीत झाली पाहिजे अशी अपेक्षा आम्ही त्यांच्याकडनं व्यक्त केलेली आहे. आणि माझ्या या सांगण्याला मला वाटतं त्यांनी प्रतिसाद दिला असेल, त्यांनी कामगारांना आवाहन केलं असेल असं मी समजतो. 10,000 कर्मचारी कामावर पुन्हा एकदा परतलेत अशी आता एक बातमी समोर आलेली आहे. आजची आकडेवारी नेमकी काय आहे आणि कर्मचाऱ्यांवर बडतर्फीच्या कारवाया पुन्हा अल्टिमेटम दिला होता तो देखील संपतोय, तर आता ती कारवाई तीव्र होणार आहे? नाही, आमच्याकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कामगारांचे निरोप येत आहेत. जे कामगार संभ्रमावस्थेत होते त्यांनी आम्हाला विनंती केली आहे की आम्हाला उद्याच्या दिवसाचा अजून एक वेळ द्यावा, आम्ही कामावर येऊ इच्छितो आहे. काही कारणास्तव आम्ही आजपर्यंत कामावर येऊ शकलो नाही, परंतु आपण आज आमचं निलंबन केलं तर उद्या आम्ही कामावर येऊ शकणार नाही. आम्हाला कामावर येण्यासाठी आम्हाला उद्याचा दिवस द्यावा, आम्ही सकाळी येऊ. आजच आम्ही आता हे सगळे आकडे बघितले. आता कामगारांची आजची परिस्थिती कालच्यापेक्षा फार वाढलेली आहे, उद्या ती अजून वाढेल. त्याच्यामुळे ह्या 1-2 दिवसामध्ये संप बऱ्यापैकी सगळ्या गाड्या चालू होतील असा आम्हाला विश्वास आहे. आणि म्हणून आम्ही आता रात्री हा निर्णय घेऊ की ज्या कामगारांना उद्या सगळा एकंदर आकडा बघून ज्या कामगारांना उद्या कामावर यायचं आहे त्यांच्या बाबतीत देखील आम्ही हे धोरण स्वीकारू शकतो की जर उद्या येणारे कामगार असतील तर त्यांना कदाचित यायला परवानगी देऊ, परंतु ही सारखं आम्हाला हे करणं शक्य होणार नाही. जर कामगार कामावर आले नाहीत तर प्रशासनाला कारवाईचा बडगा उचलावाच लागेल. आम्ही अजून या बाबतीत निर्णय घेतलेला नाही. हा निर्णय आम्ही नंतर घेऊ, आम्ही बैठकीत ठरवू. कारण कामगारांचे बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय की त्यांना कामावर यायचं आहे आणि म्हणून हा प्रतिसाद बघून आम्ही त्याच्या बाबतीतला निर्णय घेऊ. शासकीय वेतन आणि 10 वर्षाचा करार नेमका आता या मान्यताप्राप्त संघटनेने मागितला आहे, त्या पद्धतीची मागणी केली आहे. मग तो करार वेगळा होणार की आता पूर्वीचा करार? या बाबतीमध्ये आता कुठलंही ठोस आश्वासन किंवा या बाबतीतला विचार आत्ता ताबडतोब करता येणार नाही. मी त्यांना अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे की पहिला संप मागे येऊ देत. शासनाने आपली भूमिका जाहीर केलेली आहे. ह्या बाबतीमध्ये जे काही त्यांची मागणी असेल किंवा ज्या काही चर्चा करायच्या आहेत हा त्यांचा अधिकार आहे आणि मग त्याच्यावरती काय विचार करायचा आहे याचा आम्हाला देखील आर्थिक गणितं सगळी बघून आम्हाला करावं लागेल. आम्ही कुठल्याही गोष्टीला नाही म्हटलेलं नाही, आम्ही चर्चा करायला तयार आहोत, परंतु संप चालू असताना कुठलीही चर्चा होणार नाही. आम्ही हा पण विचार करू 4 वर्षाच्या करारामध्ये आम्हाला किती पैसे द्यावे लागतात, 10 वर्षाचा करार केला तर किती पैसे द्यावे लागतील, या सगळ्याचा अभ्यास करून मग निर्णय घेता येईल. जो निर्णय प्रशासनाला आणि कामगारांना योग्य वाटेल त्याच्यावरती कुठलाही निर्णय घेता येईल. आज त्यांनी मागणी केलेली आहे, या मागणीचा विचार कशा पद्धतीने करायचा हे सरकार ठरवेल. परंतु आज सरकारने पगारवाढ दिलेली असताना कामगार जर संपावर ठाम असतील तर ह्या पगारवाढीच्या बाबतीत देखील काय करायचं हे देखील आम्हाला ठरवावं लागेल. कालपर्यंत तुम्ही सदाभाऊ खोत असेल किंवा गोपीचंद पडळकर असेल यांच्यावर तुम्ही चर्चा करत होता, मात्र आज अशी परिस्थिती आहे की ते मैदान सोडून गेलेले आहेत. कोर्टामध्ये संपकऱ्यांची जी बाजू घेत आहेत तेच आता मैदानात उतरले. तुम्ही कसं बघता याच्याकडे? कारण की आता त्याच्याबद्दल कोर्टाचे आमच्या समोर आलेले आहेत, त्यांचा विषय आम्ही कोर्टात बघू. विलिनीकरणाचा मुद्दा कोर्टातच त्याचा निकाल लागणार आहे. समितीचा अहवाल आल्याच्या नंतर
आम्हाला कोर्टात त्या बाबतीतलं आमचं म्हणणं मांडायचं आहे. आम्हाला त्यांचं नेतृत्व कोण करतंय याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मला माझ्या कर्मचाऱ्यांशी घेणं देणं आहे. कर्मचाऱ्यांचं नुकसान होणार नाही. त्यांना जी काही पगारवाढ पाहिजे ती पगारवाढ आम्ही दिलेली आहे. त्याच्यामध्ये काही टेक्निकली अडचणी असतील ज्या आत्ता मांडल्या, त्याच्या बाबतीमध्ये काय दुरुस्ती करायची किंवा काय करायचं याच्या बाबतीत सरकार तयार आहे. परंतु संप चालू असताना आत्ता अशा प्रकारचे कुठलेही वाटाघाटी होणार नाही. संप त्यांनी मागे घ्यावा. या बाबतीमध्ये कामगारांचं काय नेहमी म्हणणं असतं ते ऐकायला आम्ही तयार आहोत. अडचण एकच आहे की कामगारांनी कुठेही भरकटलं जाऊ नये, चुकीच्या दिशेने जाऊ नये. 20 तारखेपर्यंत आम्हाला प्राथमिक अहवाल कोर्टाला द्यायचा आहे आणि 12 आठवड्यानंतर आम्हाला सरकारचा अहवाल हायकोर्टाला सबमिट करायचा आहे. आणि तोपर्यंत संप चालू राहणं हे एस टीच्या दृष्टिकोनातनं देखील हानिकारक आहे, कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातनं देखील हानिकारक आहे आणि आमचे जे ग्राहक आहेत, पॅसेंजर्स आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातनं देखील हे काही योग्य नाही. कारण एस टी चालू झाली नाही तर आता मुलांच्या शाळा चालू होत आहेत. कॉलेजच्या मुलांचं जाणं येणं थांबलेलं आहे. ज्येष्ठ नागरिकांना आम्ही सवलत देतो ते लोक हल्ली जात नाही आहेत आणि त्यामुळे ही नाळ तुटलेली आहे. ही पुन्हा पूर्ववत व्हावी म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करतो की आपला संप मागे घेऊन आपण कामावर यावं. सर, आज काही कारवाई झाली आहे का? आज काही कारवाई झाली आहे? कारवाई दररोजच चालू आहे. मला असं वाटतं की आज देखील जे रोजंदारीवरचे कामगार आहेत यांची सेवा आम्ही समाप्त केलेली आहे. आज मोठ्या प्रमाणात आम्ही कारवाई केलेली आहे आणि जर कामगार कामावर आले नाही तर आम्हाला कारवाईचा बडगा हा उचलावाच लागेल. साधारण किती हे कर्मचारी रोजंदारीचे आहेत त्याच्यावर कारवाई करण्यात? आज मला वाटतं आज आम्ही साधारण 500 कर्मचाऱ्यां जे रोजंदारीवरती आहेत, ज्यांना दररोज कामावर येणं गरजेचं असतं, त्यांच्या सेवा समाप्तीचा निर्णय घेतलेला आहे. 2019 साली निवड झालेले काही कर्मचारी होते, काही कारणास्तव आपण त्यांना घेऊ शकलो नव्हतो. अशा कर्मचाऱ्यांना आता घ्यायची देखील एस टीच्या बाबतीमध्ये हा संपाचा तिढा जर कायम राहिला तर आम्हाला एस टीच्या बाबतीत वेगवेगळे पर्याय हे वापरावेच लागतील आणि मग त्यामधला हा एक पर्याय आहे की ज्यांची निवड मागच्या काही दिवसात झालेली आहे अशा लोकांच्या बाबतीत देखील आम्हाला विचार करावा लागेल. धन्यवाद. सर, परिवहन मंत्री म्हणून तुम्हाला नेमकं काय वाटतं की या संपामध्ये काही राजकीय पक्षाने आपली पोळी भाजून घेतली असं वाटतं तुम्हाला? राजकीय मी त्या दिवशी पण माझं विधान केलं होतं. राजकीय पक्षांनी पोळी भाजावी परंतु पोळी करपणार नाही याची काळजी घ्यावी. चला, धन्यवाद. परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलेलं आहे, संप कायम राहिल्यास पर्यायाचा विचार नाही असं त्यांनी या ठिकाणी आवर्जून सांगितलंय. त्यामुळे हा संप जो आहे तो कर्मचाऱ्यांनी मागे घ्यावा. आजही मी चर्चेचं दार जे ते खुलं ठेवल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. संप सुरू असताना वाटाघाटी होणार नाहीत असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. आज त्यांनी कृती समितीच्या 28 सदस्यांबरोबर त्यांची बैठक झाली, ज्यामध्ये आपण पाहिलं की खुद्द संदीप शिंदे कृती समितीचे त्यांनी देखील कर्मचाऱ्यांना कामावरती रुजू होण्याचं आवाहन केलेलं आहे. पण एकूणच वेतन श्रेणी जी आहे ती अमान्य असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. काही गोष्टींमध्ये वाढ देत असताना त्याचा राज्य सरकारवरती किती बोजा पडणार आहे याचा विचार करणं आवश्यक असणार आहे आणि त्याचा विचार आपण करू. पण पहिले संप मागे घ्यावा, मगच इतर पर्यायांचा विचार होईल. आणि विलिनीकरणाच्या संदर्भात परिवहन मंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की हा विषय समिती जो अहवाल देईल त्यानंतरच त्याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो. आणि आज काही रोजंदारीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. जर कर्मचारी अशाच पद्धतीने आपल्या संपावरती ठाम राहिले तर मात्र कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही असं देखील परत एकदा परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. यानंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये इथेच थांबणार आहोत. उद्या पुन्हा एकदा भेटूयात काही नवीन घडामोडींसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.